महापालिका निवडणुकीआधी महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मतदानाआधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र म्हणजेच 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. 15 जानेवारीला मतदान होणार असून त्याआधी मकर संक्रांतीपूर्वी ही रक्कम महिलांना मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी ची अंतिम मुदत 31 डिसेंबरला संपली असून ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर रक्कम जमा होत असल्याने ही योजना महापालिका निवडणुकीत गेम चेंजर ठरते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. महायुतीत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये या योजनेचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांना फायदा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. तसंच चित्र महाराष्ट्रातही पाहायला मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. लाडकी बहीण योजना महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार का, याचं उत्तर मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. लाडकी बहीण योजना खरंच महापालिकेत गेम चेंजर ठरणार का? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.